मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा भयकथा मराठी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दरवाजांच्या उंच कमानी, उंच छताला टांगलेली एकच हंडी, खोलीत उजेड पुरेसा येत नसल्यामुळे ती दिवसा देखील जळत ठेवलेली, भिंतीवर पुस्तकांनी खच्चून भरलेली अंगचीच कपाटे, हे मॅकऑर्थर पब्लिकेशन्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या मुंबई विभागाचे सर्वेसर्वा डॉक्टर हरिहर यांचे ऑफिस. ठेंगणे, सावळे, दयाळू चेहऱ्याचे डॉक्टर हरिहर पुस्तके, फाईल्स यांच्या पसाऱ्यात नाहीशा झालेल्या मूळच्या ऐसपैस टेबलापाशी फिरत्या खुर्चीत बसलेले. त्यांच्या समोरच्या वजनदार खुर्चीवर जयमाला उर्फ जय. जय सावळी आहे, पण नाक डोळे रेखीव आणि चेहरा बुद्धिमान. अंगावर सुती उंची साडी, केस पुरुषांप्रमाणे न कापता सैल अंबाड्यात बांधलेले, अजून तिशी गाठली नसूनही साधेपणामुळे प्रौढत्व आलेले. समाजशास्त्रामध्ये मास्टर केलेली जय डॉक्टर हरिहरांच्या विनंतीवरून मॅकऑर्थर प्रकाशनासाठी भारतीयांच्या अंधश्रद्धांवर एक पुस्तक लिहिते. पॉप्युलर बिलीफ्स इन इंडिया. बरेचसे काम झाले आहे, आता थोडे शिल्लक राहिले आहे. आत्तापर्यंत जेवढे लिहून झाले आहे तेवढे डॉक्टर हरिहर आपल्या लंडनमधल्या गोऱ्या बॉसकडे पाठवत आलेत. त्याला ते अतिशय आवडलेलं आहे आणि हे पुस्तक परिपूर्ण होण्यासाठी कितीही खर्च झाला तरी चालेल असे त्याने डॉक्टर हरिहरला कळवले आहे. अजब आहे तुझं संशोधन, डॉक्टर हरिहर बसके आवाजात म्हणतात. मला नव्हतं वाटलं आजच्या काळात आपल्यावर चेटूक, जारण मारण असल्या गोष्टींचा इतका प्रभाव असेल. माझ्या वाचनात आले सर की मध्य प्रदेशात 50 वर्षांपूर्वी एक चेटकी होऊन गेली, शनचरी म्हणून. ती तर अजून जिवंत आहे असंच तिथले लोक समजतात. शनचरी? अचानक जयचा मोबाईल वाजू लागतो. ती किंचित ओशाळवाणी होते. एक्सक्यूज मी सर, ती डॉक्टर हरिहरला म्हणते. हाय डार्लिंग. फोनवर आवाज येतो. मला 1,00,000 रुपयांची गरज आहे तातडीची. गो टू हेल रवी. नेहमी नेहमी तुझ्या अड्डेवाल्यांना द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. मग एकदाच 10,00,000 देऊन टाक नि मोकळी हो. रवी, मी इथं मीटिंगमध्ये आहे. मला भलतं सलतं बोलायला लावू नकोस. मग नंतर फोन करू का तुला? नको, मी पैसे देणार नाही. प्लीज निदान 50,000ची तरी व्यवस्था कर. तुला माहीत नाही, यावेळी खरंच माझा जीव धोक्यात आहे. नो किडिंग. मी जर पैसे दिले नाहीत तर माझी मान कापून ठेवणार आहेत ते. बघ ना, निदान 30 दे. 20 बघीन मी कोणाकडून तरी. मी एक पैसा देणार नाही. अँड दॅट्स द फायनल. मी नंतर येतो संध्याकाळी, आपण बोलू. रवी प्लीज. जय फोन बंद करते आणि एक सुस्कारा सोडते. आकाशाकडे पाहून मान हलवते. तिचे खाजगी संभाषण आपण ऐकलेच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न डॉक्टर हरिहर करतात. तिला म्हणतात, त्या शनचरी विषयी आपण बोलत होतो. हा हा. जयला भानावर यायला किंचितसा वेळ लागतो. मी त्या गौना गावी प्रत्यक्ष जाऊन तिची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करणारे. 50 वर्षानंतर अजूनही तिचं नाव घेतात का आणि कसं काय? मला कुतूहल आहे. हो, गो अहेड. लगेच जा. तुझी प्लेन फेअर सँक्शनच झाली आहे असंच समज. थँक्स सर. आणि एकदम जयला रडूच फुटतं. ती टेबलाला डोके ठेवून तोंडावर हात ठेवते. ती अशी अचानक रडू लागलेली पाहून डॉक्टर हरिहर गोंधळतात. रिलॅक्स, टेक इट इझी प्लीज. असे काहीसे तोंडातल्या तोंडात ते पुटपुटतात. जय लवकरच सावरते. पर्समधून रुमाल काढून चेहरा टिपल्यासारखे करते. डॉक्टर हरिहर कपाटातून एक स्वच्छ ग्लास बाहेर काढतात आणि त्यात जवळच्या स्टँडवर ठेवलेल्या बाटलीतले पाणी ओततात. तो ग्लास तिच्या समोर धरतात. ती घोट 2 घोट पाणी पिते, मग म्हणते, सर, आर यू ॲन ॲपॉलॉजी अँड ॲन एक्सप्लेनेशन? नाही, त्याची काही गरज नाही. कधी ना कधी हे तुम्हाला सांगणारच होते मी. दुसरा आहे तरी कोण मला? तुम्हीच मला वडिलांच्या जागी आहात. आय नो, आय नो. काय म्हणावे हे डॉक्टर हरिहरना सुचतच नव्हते. आता झालेलं माझं फोनवरचं संभाषण तुम्ही ते ऐकू नये असं वाटलं असतं तर मी फोन बंदच करून टाकला असता. तशी थोडी कल्पना आहे मला. पुढे वाकून स्वर अधिकच खाली आणत खाजगी आवाजात डॉक्टर हरिहर म्हणतात, तुझा नवरा होता ना फोनवर? हो सर, एक नंबरचा नालायक आहे तो.
पप्पा माझ्यासाठी मोठी इस्टेट ठेवून गेलेत. मोठे नावाजलेले डॉक्टर होते ते. माल प्रॅक्टिस न करताही गडगंज पैसा मिळवला त्यांनी आपल्या ज्ञानावर. रवीला त्यांच्याविषयी कणभरही आदर नाही. त्याला फक्त त्यांचा पैसा दिसतो. पण तो अनेक ठिकाणी गुंतवलेला आहे. वाटेल तेव्हा माझ्या हातात कॅश कुठून असणार. मग हा सल्ले देत राहतो. इथली प्रॉपर्टी विक, तिथले शेअर्स विकून टाक. स्वतः काय करतो तो? सिरियल्स, फिल्म स्क्रिप्ट्स असं काही काही लिहितो. डिरेक्ट करतो. मनात आणलं तर तो चांगला रायटर डिरेक्टर होईल. त्याच्या या गुणांमुळेच मी त्याच्या प्रेमात पडले. तो कॉलेजमध्ये नाटक बसवायला यायचा तेव्हा. पण पुढे स्वतःला मोठा कलावंत समजण्यात आणि त्या नावाखाली चैनबाजी करण्यात त्यानं करिअरची वाट लावून टाकली. आता त्याला इंडस्ट्रीत फारसा भाव नाही. चैनबाजी वाढतच चालली. त्यासाठी तो सतत माझ्याकडून पैसे उकळायला पाहतो. कधी धाक दाखवून, कधी गोड बोलून. त्याच्या त्या गोड आवाजानं माझ्या अंगावर काटा येतो सर. आय लव्ह यू डार्लिंग, आय लव्ह यू हनी. लव्ह हा शब्दच मला आता भयंकर वाटायला लागलाय. एक अगदी ऑब्वियस प्रश्न विचारतो, तू डिवोर्स का नाही घेत? तो तयार आहे डिवोर्सला, पण त्यासाठी त्याला 10 लाख रुपये पाहिजेत. शिवाय स्वतःचं उत्पन्न शून्य दाखवून दर महिन्याला माझ्याकडून पोटगी वसूल करण्याइतका निर्लज्ज आहे तो. आता आम्ही वेगळेच राहतो. ही अरेंजमेंट त्याच्या सोयीची आहे. त्याला मनासारखं उनाडता येतं. मी काहीच बोलू शकत नाही. मी देखील म्हणते, तेवढाच मनस्ताप कमी. पण पैसे संपले की त्याला अचूक आठवण होते माझी. डिवोर्स घेतला तरी देखील तो पैसे मागतच राहणार नाही का? याची काहीच गॅरंटी नाही सर. तिला पुन्हा रडू फुटू लागते. महत प्रयासाने ती स्वतःला सावरते. रुमालाने नाकाचा शेंडा पुसत राहते. डॉक्टर हरिहर विचारात पडतात. काय सांगायचं या मुलीला? कसला सल्ला द्यायचा? इतकी शहाणी, इतकी बुद्धिमान मुलगी. तारुण्यात, प्रेमाच्या भरात नको त्या माणसाला जवळ करून बसले आहे. आता त्याचे चटके सोसते आहे. पण एरवी इतकी कर्तबगार मुलगी या एकाच विषयात इतकी असहाय्य, इतकी दुबळी ठरावी. काय उपाय यावर? मला तरी सध्या काहीच मार्ग दिसत नाही. जय शरणागतीच्या स्वरात म्हणते, त्याच्यापासून जमेल तेवढं दूर राहायचं. पैसे जितके द्यावेच लागतील तेवढेच द्यायचे आणि कसाबसा संसार रेटायचा. मला माहिती आहे, मी डिवोर्स घेऊ शकत नाही. दुसऱ्या कुणाचा आधार घेऊ शकत नाही. तुम्हाला कल्पना नाही रवी किती मत्सरी आहे याची. स्वतः तो सतत नव्या नव्या नटव्या पोरींना घेऊन भटकतो. पण मला कोणी नुसतं भेटून गेलं असं कळायचा अवकाश. झालीच याची उलट तपासणी सुरू. नाही सर, या माणसाची जी दाट काळी सावली पडली माझ्या आयुष्यावर, तिच्यापासून मला सुटकाच नाही. पुन्हा तीच असहाय्यता, कोंडलेल्या प्राण्याचा आक्रोश. सुटका नाही, सुटका नाही. आपला हा प्रोजेक्ट आहे ना सर, हाच माझ्यासाठी मोठा आधार आहे. गेल्या वर्षभरात मी या प्रोजेक्टच्या निमित्तानं प्रवास करीत राहिले. मुंबई बाहेर राहिले, रवीपासून दूर. आय मस्ट थँक यू सर. तुमच्यामुळे मी काही दिवस तरी भयाच्या सावटाच्या बाहेर. ज्याला कधी इतके हळवे झालेले डॉक्टर हरिहरांनी पाहिलेलेही नसते. उद्या सकाळी जय गौनाला जायला निघणार आहे. प्लेनचे तिकीटही हातात येऊन पडलेले असते. संध्याकाळी बारीक सारीक खरेदी करून ती घरी येते. पर्समधून लँच की काढून दरवाजा उघडते. चपला काढून स्लिपर्स घालून ती वरांड्यातून सरळ पुढे जाऊ लागते. जाताना तिची नजर सहज हॉलकडे जाते. तर काय, समोरच रवी बसलेला असतो. त्याच्या हातात विस्कीचा ग्लास असतो. पलीकडच्या छोट्या टेबलावर ब्लॅक लेबलचा बॉक्स असतो. ती हॉलमध्ये जाते. रवी इथं? या घरात दारू प्यायची नाही. मी कितीदा तरी सांगितले तुला. ओ कम ऑन बेबी. बाहेर बारमध्ये पेगवर पिणं किती महागडं झालंय याची काही कल्पना आहे का तुला? नटांना, निर्मात्यांना एक वेळ ते परवडेल, पण माझ्यासारख्या लेखक दिग्दर्शकाला? डार्लिंग, घरात पिऊन मी तुझेच पैसे वाचवतोय की. रवी, तुझी ती बाटली उचल आणि आत्ताच्या आत्ता इथून चालू लाग. तू मला अशी घालवून देऊ शकत नाहीस डिअर. मी तुझा नवरा आहे. हे घर तुझं आहे तितकंच माझंही आहे. नॉट एनिमोर. वेगळं राहण्यासाठी तू माझ्याकडून 2 लाख रुपये घेतलेत, आठवतंय ना? यू मस्ट बी किडिंग. अत्यंत मधाळ आवाजात हसत हसत रवी म्हणतो. 2 लाख रुपयात मी सेपरेट अकोमोडेशन कुठं घेऊ? झोपडपट्टीत? तो तुझा प्रश्न आहे. तू कबूल केलेस वेगळं राहण्याचं. नो नो नो. तू प्रत्येक गोष्ट फारच लिटरली घेतेस. अगं, वेगळा झालो म्हणजे काय, मी इकडं एखादे ड्रिंक्स घेत मजेत तुझ्याशी गप्पा मारायला यायचं नाही का? तू काहीही म्हण, बट आय स्टील लव्ह यू डार्लिंग. रवी एकदम तिच्या सोप्याशी येऊन तिच्या अंगावर पडतो. तोंड तिच्या तोंडाजवळ नेऊ लागतो.
त्याला बाजूला करून सोफ्यावरून उठणं अवघड असतं, पण ती ते जमवते आणि त्याचा हात तिच्या पर्स जवळ जात असतानाच पर्स खेचून घेते. तो मोठमोठ्याने हसतो. उद्या तू बाहेर गावी चाललेस असं ऐकलंय. हो, आणखी बरेच दिवस परतणार नाहीये मी. एकटीच जाणारेस? माझ्या पुस्तकाच्या कामासाठी जाणारे, मज्जा करायला नाही. तुला मज्जा करता येत नाही हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. पाहावं तेव्हा तू चिडलेली, करवरलेली असते. तुझी कझन आहे शमा, तिच्याकडून शिक काहीतरी. शमाचं नाव घेऊ नकोस. आता खरोखरच चिडून जय म्हणते. 17 वर्षांची न कळती मुलगी ती. तिचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करू नकोस. 17 वर्षांची हे खरं आहे, खुदकन हसून रवी म्हणतो. पण न कळती नक्कीच नाही. काही बाई बाबतीत तुझ्याहून अधिक कळतं तिला. आणि तो छद्मीपणाने हसतो. जयच्या संतापाला पारावर राहत नाही. पण करायचं काय संतापून? आपल्याला अधिकाधिक चिडवण्याचाच त्याचा प्रयत्न आहे हे ओळखून ती आतल्या खोलीत जाऊ लागते. एकच मिनिट, तो तिला थांबवतो. जास्त वेळ नाही घेणार तुझा. मला फक्त पैसे देणारेस ते दे, की मी चाललो. बाटली राहू दे इथंच. मी तुला पैसे देणार नाहीये. प्लीज. त्या दिवशी नाही का आपण फोनवर बोललो? जय सिरियसली सांगतो. मला 1 लाखाची अतिशय गरज आहे. मी एक सिरियल सुरू करतोय. नुसता पायलट द्यायची खोटी, की ती लगेच एअरवर येणार आहे. चॅनेलनं तसं प्रॉमिस केलंय. स्लॉट देखील तयार आहे. एकदा ही सिरियल मार्गी लागली ना, की माझं सगळं आयुष्य सुधारेल बघ. अगदी रेग्युलर, शिस्तीचं होऊन जाईल. मग आपला संसार देखील कदाचित पूर्वीसारखा. फक्त 1 लाख. बघ, 1च लाख. ते देखील सिरियल सुरू झाली की परत करण्याच्या बोलीवर. बघ, इतकं सगळं जमवत आणले मी यावेळी. आयुष्य सुधारण्याची संधी. किती तळमळून बोलतोय हा. हे पहिल्यांदाच ऐकणारा नुसता विरघळून जाईल. पण हे खरं असतं तर आपल्या एकूण आयुष्यातच किती फरक पडला असता. तिने अनेक ठिकाणी वाचलेले आहे. सैतान अतिशय गोड बोलतो, तळमळून बोलतो, पण ते कधीच खरं नसतं. कसला विचार करतेस? रवी आता घाईला येतो. देतेस ना पैसे? रवी, माझ्या दारात पैशांचं झाड उगवत नाही. म्हणजे तू देणार नाहीस पैसे? तो तिच्या अगदी जवळ उभा राहून विचारतो. त्याच्या श्वासाला स्कॉचचा वास येतो. सैतानाच्या श्वासाला गंधकाचा वास मारतो. काय करणार आहेस तू? मी पैसे दिले नाहीत तर? मी काय करणार आहे? रवी नाटकीपणाने विचारतो आणि सहज ठेवावे तसे तिच्या खांद्यावर हात ठेवतो. त्याच्या त्या आविर्भावाने तिच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. तरीही सारे धैर्य एकवटून ती म्हणते, तू मला मारून टाकू शकत नाहीस रवी. सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारण्याचा मूर्खपणा तू करणार नाहीस. उलट आहे, हे तर कोंबडीच सोन्याची आहे आणि ती अंडी देणं बंद करायची भाषा करते. तो भेदक हसून म्हणतो, तू एक विसरतेस, मी तुझा नवरा आहे, कायदेशीर. उद्या तू मेलीस तर तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर जमा होईल. आहे ठाऊक. सुदैवानं आपल्याला मूल सुद्धा नाही की ज्याच्या नावावर मी सगळ्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट करू शकते. केवळ त्याला जिंकू द्यायचे नाही या भावनेने ती म्हणते. तर मग त्याआधीच मला तुझी वासलात लावली पाहिजे. आपले दोन्ही हात तिच्या मानेवर ठेवत तो म्हणतो. चेहऱ्यावर तेच भेदक, गुळचट हास्य. ती किंचाळून बाजूला होते. तो मोठ्याने हसतो. खरेच तो मनात आले तर आपल्याला मारून टाकील? का नाही? व्हॉट इज देअर टू स्टॉप हिम? तुला काय वाटतं? मला मारून तू मोकळा सुटशील? पहिला संशय तर तुझ्यावरच येईल. त्यातून मार्ग काढता येईल. तू पेपर वाचतेस ना? बायकोचा किंवा प्रेयसीचा खून करणाऱ्या एका तरी पैसेवाल्याला आजवर शिक्षा झाली. आणि तू मेलीस की मी पैसेवाला होईनच की. किती थंडपणे बोलतो हा या गोष्टी. पैशासाठी तो आपला खून करील आणि तोही लवकरच. याविषयी तिला शंका राहत नाही. आता गौनाहून आल्यानंतर पहिले काम ट्रस्टच्या संदर्भात सॉलिसिटरचा सल्ला घ्यायचा. डोंट वरी, मी सध्या तरी तुझा खून करणार नाही. त्याचे मधाळ बोलणे पुन्हा जागेवर आलेले. आय लव्ह यू टू मच फॉर दॅट. मग सही करतेस ना? त्याच्या हातात चेकबुक आणि पेन कधी आले ते ड्रॉवर मधून काढताना आपण त्याला पाहिलेलेही नाही. किती वेळ विचार करीत होतो आपण, की भीतीने गारटून गेलो होतो. चेकवर त्याने आकडी अक्षरी 1 लाख लिहिलेले असते. पण घासाघीस करण्याची, भांडत बसण्याची शक्ती संपल्यामुळे ती सही करते. सवयीने चेक क्रॉस करणार एवढ्यात तो चेकबुक तिच्या हातातून काढून घेतो. त्यातून चेक फाडून घेत म्हणतो, चेक बेअरर हवा. परवा शूटिंगसाठी कॅशच हवे ना हातात. चेक शर्टच्या खिशात ठेवून तो जायला निघतो. स्वतःच्या शब्दांवर विश्वास नसल्याप्रमाणे ती दुबळ्या आवाजात म्हणते, हे पैसे परत करणार आहे तू. सिरियल सुरू झाल्या झाल्या. डिवोर्ससाठी 10 लाख देणारेस.
त्यातून कापून घे, तो निर्लज्जपणे म्हणतो. आय लव्ह यू डार्लिंग म्हणत तो घराबाहेर पडतो. त्याने लावून घेतलेल्या दाराचा आवाज ऐकू आला तरी ती जागची उठत नाही. शक्तिपात झाल्यासारखी बसूनच राहते. 1,00,000 रुपये गेले. कायमचे गेले. आपण काहीही विरोध करू शकलो नाही. असे नेहमीच होणार. एखाद्या जळूसारखा तो आपले रक्त शोषित राहणार. सगळे शोषून झाले की आपल्याला रस्त्यावर फेकून देणार. आपल्या हातात काहीही नाही. पोलीस, न्यायालये त्याची सारीच बाजू घेतील. त्याच्या गोड बोलण्याला फसतील. त्याच्या हातातल्या पैशाला भुलतील. आपल्याकडून सायफन करून घेतलेल्या पैशाला. या माणसापासून स्वतःला वाचवण्याची शक्ती आपण कुठून आणायची? स्वतःचे प्राण वाचवण्याची शक्ती. कितीतरी वेळ ती वाढत्या काळोखात तशीच बसून राहते. हातापायातले त्राण गेल्याप्रमाणे, वेळचे भान सुटल्याप्रमाणे. केव्हा तरी तिला जाग येते. ती दारावरच्या बेलच्या आवाजाने. ती अशक्तपणे दाराशी जाते. दारावरचा दिवा लावून दार उघडते. जीन्स आणि टॉप घातलेल्या बार्बी डॉल सारखी दिसणारी क्षमा आत येते. रवी आलाय ना? येता येतच ती विचारते. आला होता. आत्ताच गेला. मला 1,00,000 रुपयांना नागवून. ती मनातल्या मनात म्हणते. असा कसा गेला? उंच बारीक आवाजात क्षमा विचारते. मला तर म्हणाला होता की तुला बरोबर घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाही. बस तुला एक सांगायचं आहे, जय म्हणते. कुठं जाणार? काही सांगितलं? क्षमा अजून आपल्याच नादात. तू रवीचा नाद सोडायला हवा क्षमा. त्याच्या पाठीमागे भटकणं बंद करायला हवं. रवीची बायको म्हणून सांगत नाहीये मी. तुझी मावस बहीण म्हणून सांगते. तू लहान आहेस म्हणून सांगते. तुला वाटतं तेवढी लहान नाही मी. मला स्वतःची काळजी घेता येते. मी रवीच्या बरोबर असते कारण रवी मला त्याच्या सिरियलमध्ये काम देणार आहे. असं वाटलं असेल तुला, पण ते चूक आहे. तू मूर्ख आहेस. वेळी सावध हो. तुझ्यासारख्या 10 तरी पोरींना रवी सध्या झुलवत असेल. असल्या मत्सर तुझ्यासारख्या विदुषीला शोभत नाही. तू तुझे प्रोजेक्ट्स करीत गावभर फिरत असतेस. मग रवीसारख्या कलावंतानं कंपनीसाठी दुसरीकडे बघितलं तर त्यात गैर काय? बिचाऱ्याला कायम लोनली वाटत असतं. तुला जर त्याचा तिटकारा येत असेल तर सरळ सोडून दे की त्याला. रवी म्हणतो. तू त्याला सोडण्याची किंमत द्यायला तयार नाहीस. कायम अडकवून ठेवलंयस तू त्याला. ना स्वतःला ना दुसऱ्याला. चालती हो. आधी चालती हो. आपण काय बोलतोय हे तुला तरी कळतंय का? तुझ्या भल्यासाठी सांगते तर उलट मलाच? जा जा त्याच्या मागे जा आणि मर एकदाशी. क्षमा आपले हाय हील्ड शूज खाट खाट वाजवत बाहेर पडते आणि जयला रडण्याचा उमाळा येतो. क्षमासारख्या उनाड पोरींना रवीसारख्या कलीबिलीच्या गोष्टी करण्याचे आकर्षण असणारच. एवढे का आपल्याला समजत नाही. तिच्या वयात ती असे उद्धटपणे बोलणारच हेही आपल्याला ठाऊक आहे. मग कशाला आपण तिचा शब्दनशब्द मनाला लावून घेतो? कशाला? याचे कारण उघड असते. एकटी क्षमा असे बोलून थांबणार नसते. सगळेच रवीला सहानुभूती देणार असतात. तिला संसारात स्वारस्य नसलेली एक वृक्ष विदुषी समजणार असतात. आणि रवी कसा आहे हे जरी तो एकट्या डॉक्टर हरिहरला पटवू शकली तरी इतर कुणालाच पटवू शकणार नसते. जयला कमालीचे हताश वाटू लागते. एवढे एकच सुख असते की उद्यापासून आणखी काही दिवस तरी तिची रवीपासून सुटका होणार असते. एअरपोर्टवर उतरल्यानंतर आणखी 6 तासांचा बसचा प्रवास करून मरगळलेली जय गौनला येऊन पोचते. तेव्हा सगळीकडे संधी प्रकाश पडलेला असतो. लवकरच काळोखापूर्वी ते गाव सोनेरी होऊन लखलखत असते. गावाच्या वेशीवरच भेटलेल्या एका घोंगडीवाल्याला ती डाक बंगला कुठे असं विचारते. तो न बोलता तिची बॅग उचलतो व चालू लागतो. डाक बंगल्याशी पोहोचेपर्यंत अंधार होऊ लागते. बॅग घेऊन आलेला घोंगडीवालाच पाठीमागच्या खोपटातून चौकीदाराला शोधून आणतो. ती 5 रुपयांचे नाणे त्याच्या हातावर ठेवते आणि पर्समधून काढलेले पत्र चौकीदाराला दाखवते. तो किल्ल्या आणायला परत जातो. भोवतीच्या झाडीमुळे अंधार अधिकच गडद वाटू लागतो. झाडीत कोल्ही ओरडू लागतात. चौकीदार येऊन बंगल्याचे कुलूप उघडतो. दार एकदम हॉलमध्येच उघडते. चौकीदार 2 दिवे लावतो. पिवळट रंगाच्या त्या दिव्यांनी हॉल मुळात फार पडझड झालेली नसतानाही उगाचच उदासवाना वाटतो. चौकीदार म्हणतो, जेवण आणि नाश्ता उद्यापासून सांगून ठेवीन. आज आमच्यातलीच भाकरी खाणार का? ती नको म्हणते. रात्री मी फार काही खात नाही. तसा बिस्किटांचा 1 पुडा आहे जवळ. भूक लागली तर. चहा मिळाला तर मात्र हवा आहे. पण तोही अगदी गोड मिट्ट नको. साखर जेमतेम घातलेला. चौकीदार एका भांड्यात चहा घेऊन येतो आणि तिचा चहा पिऊन होईस्तोवर तिथेच ठिय्या मारून बसतो. थोडीशी सोबत मिळाली म्हणून जयला बरेच वाटतं.
ती ताबडतोब आपल्या कामाला सुरुवात करते. चौकीदाराला विचारते, शनचरीची माहिती आहे का? हे ऐकून चौकीदार एकदम उठून उभा राहतो. तिच्या हातातला चहा कधी संपतो याची अधीरतेने वाट पाहू लागतो. ती परत विचारते, शनचरी नावाची चेटकीण होती ना या भागात? चौकीदार नाईलाजाने बोलण्यासारखे म्हणतो, बाई, अशा करकरीत तिने सांजेच्या वेळी नाव काढू नका तिचं. आणि तो चहाचे भांडे उचलून घाईघाईने चालू पडतो, तोंडाने राम राम पुटपुटत. ऐकून आहे, या गावाला शनचरीची माहिती आहे. नुसती माहितीच नाही तर दहशतही आहे. जयला थोडा उत्साह येतो. ती दार लावून घेते, मुख्यतः डासांच्या भीतीने. मग ती डाक बंगल्याची पाहणी करते. हॉल सोडून आणखी 2 खोल्या असतात, शिवाय छोटेसे किचन, बाथरूम. येणार असल्याचे आगाऊ कळवल्यामुळे का होईना सगळे झाडून पुसून स्वच्छ केलेले असते. बेडरूम मधल्या पलंगावर एक फारशी न उसवलेली गादी असते. कपाटात चादरे असतात. चला, आजची रात्र नीट जायला काही हरकत नाही. जय डायरी काढून त्या मंद दिव्याच्या प्रकाशातच लिहू लागते. गावाचे प्रथम दर्शनी रूप, डाक बंगला, शनचरीच्या उल्लेखाबरोबर तोबा तोबा म्हणत चौकीदाराचे पळून जाणे. सकाळी उठल्याबरोबर ती गावात थोडेसे फिरून येते. बस स्टँड पर्यंत जाऊन येते. जवळपासच्या गावाची माहिती काढते. दररोज आजूबाजूची काही गावे बघून यायची, तिथल्या लोकांना भेटायचे, शनचरीविषयी बोलायचे, विचारायचे. त्याबरोबरच इतरही चेटक्या, जादूटोणा करणारे मांत्रिक यांची माहिती गोळा करायची आणि रोज संध्याकाळी मुक्कामाला डाक बंगल्यावर परत यायचे. असा तिचा बेत ठरतो. चौकीदाराला ती शनचरीविषयी पुन्हा विचारतेच. दिवसा उजेडी त्या चिटकिनीविषयी बोलायला काही हरकत नाही अशी समजूत घातल्यावर आणि आपण खास याच कामासाठी आलो आहोत असे सांगितल्यावर तो थोडीफार माहिती देतो. शनचरीला 50 वर्षांपूर्वी गावच्या जमीनदाराने जाऊन मारले. त्यानंतर अचानक एक बाई, जी आधी कुणाला माहीतही नव्हती, ती शनचरी सारखाच तांबडा काळा पोशाख करून गावागावातून हिंडू लागली. स्वतःला शनचरीच म्हणू लागली. जमीनदार तुलाही जिवंत जाळेल अशी भीती घातली तरी तिने काही दाद दिली नाही. शनचरी सारखीच हिची नजरही वाईट होती. उभ्या पिकावर पडले तर पीक जळून जाई, खेळत्या पोरावर पडली तर ते सुकायला लागे. कोण होती ती शनचरीची मुलगी? छे, शनचरीला कुठली मुलगी? या बायकांना पोरं होत नाहीत बाई, झाली तरी मरून जातात. लोक म्हणतात की चेटूक विद्येची बिदागी म्हणून काळ्या देवाला द्यावी लागतात. ही बाई आपण कोण कुठली सांगत नसे. नाव सांगायची तेही शनचरीच. मग पुढं तिला पण कोणीतरी कोयत्यानं तोडली आणि 8-15 दिवसात आणखी एक बाई काळी घागरा, चोळी न तांबडा दुपट्टा घेतलेली कुठं कुठं दिसायला लागली. लोक तिला घाबरायला लागले. आपल्या घरावर तिची नजर पडू देईनात झाले. ती देखील आपलं नाव शनचरीच सांगायची, पण वस्तीत जास्त करून दिसायची नाही. झाडीतून रानातून फिरताना दिसायची. तिचं काय झालं मग काय माहित नाही, पण गावात कोणाला तरी कुठंतरी क्वचित कधी कधी शनचरी दिसतेच. असं म्हणतात का 50 वर्षांपूर्वी जाळून मारलेली शनचरी मेलीच नाही, ती अजून जिवंत आहे. ती कशी असेल जिवंत? का? या चेटक्या असतात, त्यांना तुमच्या आमच्यासारखं मरण कुठं असायला. त्यांची विद्या असते ना, साधना असते अघोरी. त्यामुळे त्यांना बरोबर ठाऊक असतं मेलं तरी परत जिवंत कसं व्हायचं ते. चौकीदाराच्या उद्गारांनी जयला एक नवीच दिशा सापडल्यासारखे होते. 50 वर्षांपूर्वी मेलेल्या शनचरीच्या कथा त्या भागात आजही कशा ऐकायला मिळतात याचे कोडे उलगडल्यासारखे होते. शनचरी गेल्यानंतर तिच्या मागून कोणी ना कोणी तिच्या नावाचा वसा घेतला आहे, तिचा संप्रदाय चालू ठेवला आहे. गावकऱ्यांची त्यामुळे खात्रीच आहे की शनचरी अजून जिवंत आहे. ती ऐकेल या भीतीने रात्री ते तिचे नाव देखील घेत नाहीत. तिला जाऊन मारणाऱ्या जमीनदाराचा कोणी ना कोणी वंश जिवंत असेलच ना अजून, ती विचारते. चौकीदार हा म्हणतो. जमीनदाराचा वाडा दाखवायचे कबूल करतो. मग त्याच्याशी काय बोलणे करायचे ते तिने करावे. डाक बंगल्यापासून सुमारे मैलभर अंतरावरती जमीनदाराचा वाडा असतो. गावातल्या निम्म्या अधिक जमिनी त्याच्या मालकीच्या असतात. तेव्हा गावचा जमीनदार तो आणि सरपंचही तोच. त्याचा हुद्दा कोणी विचारायला जात नाही. तो सांगेल तसे निमूटपणे करतात. वाड्याच्या फाटकाची भिंत भलतीच लांब रुंद असते. फाटक ढकलून आज रखवालदार जागेवर नाही. आत गेल्यावर एक लांब लचक बगीचा लागतो. फळ झाडांची, फुल झाडांची दाटी असलेला. मधल्या पायवाटेने दोघे चालू लागतात. पायवाटेच्या टोकाशी मजबूत दगडी वाडा असतो. बाजूला एक जीप उभी असते.
चौकीदार पुढे होऊन चौकशी करतो. जमीनदार साहेब दिल्लीला गेलेत, 2 दिवसांनी परत येतील असा निरोप मिळतो. आपल्या नावाचे कार्ड ठेवून जय निघते. जाण्यापूर्वी चपला चढवताना पुन्हा एक वार वाड्याकडे नजर टाकते आणि मघा न आलेली एक विचित्र गोष्ट आता तिच्या ध्यानात येते. वाड्याच्या माडीवरचा डावीकडचा भाग ढासळलेला आहे, त्यामुळे वाडा पक्षघात झाल्यासारखा दिसतो. हे काय, इतका लख्ख, अगदी चित्रासारखा ठेवलेला वाडा आणि त्याचा हा ढासळलेला भाग कोणी दुरुस्ती करत नाही. तो होत नाही दुरुस्त. म्हणजे असं म्हणतात की जमीनदारांनी म्हणजे थोरल्या जमीनदारांनी शनचरीचं खोपटं पेटवून तिला जाऊन मारलं. त्याच रात्री धाड धाड करून वाड्याच्या या भागातले दगड कोसळले. आपोआप. लोक म्हणाले शनचरीचा शाप जमीनदाराला बाधला. पण जमीनदारानं जिद्दीनं तो भाग दुसऱ्याच दिवशी बांधून घेतला. आणि काय सांगायचं, 2च दिवसांनी परत तिथले दगड कोसळले. नशीब कोणाला इजा झाली नाही. लोक बोलायला लागले. जमीनदार जिद्दीला भेटला. त्यानं परत बांधून घेतली ती बाजू. पण 2 दिवसांनी पुन्हा तोच प्रकार. तेव्हापासून तो भाग तसाच आहे ढासळलेला. अलीकडे एकदा या जमीनदारांनी प्रयत्न केला होता, पण दगड जागेवर राहायलाच तयार नाहीत. काय असेल हे? जय विचारात पडते. मुंबईला गेल्यावर कुणा आर्किटेक्टशी या विषयावरती बोलायलाच हवे. 2 दिवसात जय सकाळ दुपार जवळच्या गावांमधून फिरून येते. सगळीकडे तिला एकच दिसून येते, चेटूक, जारण मारण या प्रकारावर सर्वांचा गाढ विश्वास. साधारण शिकलेले लोक सुद्धा, आम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण आम्ही या बाजूला रात्र पडल्यानंतर जात नाही. लहान मुलाला उघड्यावर घेऊन बसत नाही. फुलणाऱ्या झाडाला काळे दोरे बांधून ठेवतो. औसेला चेटकिनीसाठी अन्न काढून ठेवतो. अशा नाना गोष्टी सांगतात. शनचरीविषयी तर 1000 दंतकथा असतात. आमका रक्त उकून मेला. टमक्याच्या अंगावर बिब्याच्या फुल्या उठल्या. ती समोरून आली तर माणसं मागच्या मागे परतायची. औसेच्या रात्री तिच्या खोपटाभोवती प्रकाश दिसायचा. अशा नाना गोष्टी. जय हे सारे टिपून ठेवते. पण या सगळ्या भागात आजही शनचरीचा पगडा आहे. आपण त्याविषयी वाचले होते. त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात आहे. याविषयी तिला शंका राहत नाही. 2 दिवसांनी दिल्लीहून परतलेल्या जमीनदाराचे आपण हुनच बोलावणे येते. चौकीदार तिला वाड्यावर घेऊन जातो, पण स्वतः बाहेरच थांबतो. हॉल प्रशस्त असतो. चित्रपटातला जमीनदाराच्या वाड्याचा हॉल असावा ना, तसा. पांढऱ्या शुभ्र बैठकीवरती जमीनदार बसलेले. पलीकडे एक तरुण बाई विड्याची पाने नकलीत बसलेली. जमीनदार सुमारे 45चे असावेत. म्हणजे रवीहून निदान 10 वर्षांनी मोठे. पण तिला त्यांच्यात आणि रवीमध्ये काहीतरी साम्य जाणवते. पण काय ते लक्षात येत नाही. किंचित हसून ते म्हणतात, या या बसा. तुम्ही मुंबईहून आलात म्हणे. त्यांच्या खुनेसरशी शेजारची ती स्त्री उठते आणि आत जाऊन पाणी आणि बर्फी घेऊन येते. दूध घेणार का? जमीनदार विचारतात. पण जय ठाम नकार देते. तशी ती स्त्री पुन्हा आपली विड्याची पाने नखलण्याचे काम चालू ठेवते. या दरम्यान जयने आपल्या येण्याचा हेतू सांगितलेला. जमीनदारांचे हास्य थोडा वेळ लोप पावते. कपाळावरती सूक्ष्म आठ्या उमटतात. शनचरीविषयी कशाला माहिती गोळा करताय तुम्ही? ती एक भयंकर बाई होती. आमच्या जन्माआधीच ती मरून गेली. लोक ती अजून जिवंत आहे असं मानतात. जमीनदार क्षणभर दचकतात. मग हसून म्हणतात, अहो, पण त्यात काही अर्थ नाही. माणसं अशी कशी जगत राहतील? म्हातारी नाही होणार का? मरून नाही का जाणार? तुमच्या मते ती 4 चौघांसारखीच होती. चेटूक करणारी नव्हती. आम्हाला काही समजत नाही त्यातलं. पण ती भयंकर दृष्ट होती, एवढं मात्र नक्की. आमच्या वडिलांकडून ऐकलंय ना आम्ही. गावातली माणसंही सांगतात, तिनं आमच्या वडिलांना फार पिडलं. तिच्या जादू टोण्यानं एका वर्षी आमची सगळी दुभती गुरं मेली. एका वर्षी गव्हाळाचं सगळं शेत करपून गेलं. आमच्या वाड्याचा एक भाग कायमचा ढासळला. हो, आपल्या वडिलांनी तिचं खोपटं जाळलं त्या दिवशी ना. आमचे वडील कशाला जाळतील तिचं खोपटं? हे लोकांनी काहीतरी उठवलेलं आहे. लोक दोन्ही तोंडाने बोलतात. जाळून मारलं म्हणतात आणि अजून ती जिवंत आहे म्हणतात. दोन्ही कसं शक्य आहे? एव्हाना त्या तरुण स्त्रीने जमीनदारांना विडा तयार करून दिलेला असतो. ते तो तोंडात कोंबतात. तिने केलेला दुसरा विडा तपकातून उचलून जयच्या समोर धरीत मधाळ आवाजात म्हणतात, घ्या. नको, जय म्हणते. घ्या हो. फार संकोची आहात तुम्ही. ज्याला त्याला नको म्हणताय. दूध नको म्हणता, विडा नको म्हणता. खरं तर तुम्ही एवढ्या लांबून आलात आमच्या घरी म्हणजे जेवायलाच यायला हवं. उद्या येता का? उद्या परत जाणारे मी मुंबईला.
मग विडा तरी घ्या. नाही घ्याच. नाही म्हणू नका विड्याला. ती विडा घेते. तसंच हातात धरून ठेवते. खात का नाही? जमीनदार विचारतात. खाऊन बघा. चव आहे आमच्याच समेदीच्या हाताला. मी खाईन जेवण झाल्यावर. ती विडा परच्या बाहेरच्या छोट्या कप्प्यात ठेवते. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर जे उठते. डाक बंगल्यावर परतते. टिपण करते. जमीनदारांचा चेटूक प्रकारावरती पूर्ण विश्वास आहे. शनचरीने आपल्या वाडवडिलांचे नुकसान केले असेच ते मानतात. मात्र आपल्या वडिलांनी शनचरीला जाळून मारले हे कबूल करायला ते तयार नाहीत. संध्याकाळी जय चौकीदाराला विचारते, शनचरीचं घर कुठेच होतं? चौकीदार खानाखुना सांगतो. मग म्हणतो, तिथं होतं असं म्हणतात. खरं खोटं मला माहीत नाही. तिला जाळलं तेव्हा मी अगदीच लहान होतो. मग काही एका विचाराने धसकून तो विचारतो, तुम्ही तिकडे जाणार तर नाही ना? नका जाऊ. आले जरा पाय मोकळे करून. असे म्हणून पर्स उचलून जय निघते. थेट त्याने सांगितलेल्या जागेपाशी येते. उन्हे कलायला सुरुवात झालेली असते. सगळीकडे शांतता पसरलेली असते. इथे कुठे शनचरीचे कुपट असेल? आता तर तिथे काहीच नसते. मग तिच्या एकदम लक्षात येते, काहीच नसणे हीच त्या खुपटाची खूण असते. बाकी सगळीकडे गर्द झाडी असताना याच भागात झाड झुडूपच सोडाच, पण गवताचे एक पाते सुद्धा नसते. बहुधा कित्येक वर्षात उगवलेलेच नसते. जणू तिथले सगळे जीवनच जळून गेलेले असते. आणि त्याच्याच पलीकडे बांबूचे घनदाट बन. सूर्यकिरणही आत येऊ न शकल्यामुळे एखाद्या काळोखी गुहेसारखे दिसणारे गहन वन. त्या ओक्या बोक्या पूर्ण रिकाम्या जागेवर एकच एक पत्थर आहे. जय त्यावरती बसते. आजूबाजूचे वातावरण अनुभवू लागते. तिथली ती किर्र शांतता ऐकू लागते. एकदम तिला आठवण होते जमीनदारांची. त्यांनी दिलेल्या विडा खायचे. ती विसरूनच गेली आहे. परच्या छोट्या कप्प्यात हात घालून ती तो विडा काढते आणि खाऊ लागते. हळूहळू तिला एक प्रकारची गुंगी चढू लागते. त्या विड्यात काही गुंगीचा पदार्थ घातला होता की काय? पण ही गुंगी तशी नाही. आपल्याला आजूबाजूचे समजते आहे आणि तरीही सारे शरीर बधीर झाल्यासारखे वाटते आहे. समोरचे ते वेळूचे बन. त्याच्या काळोखातून दोन तांबूस डोळे आपल्याकडे पाहतायत. रोखून पाहतायत. टक लावून पाहतायत. जय तो भात झटकून टाकण्याचा प्रयत्न करते, पण तो अधिकच खरा होऊ लागतो. आता तिला त्या डोळ्यांच्या वर एक तांबडा लाल पट्टा दिसू लागतो, मळवट भरल्यासारखा. त्यावरती केसांच्या जटा पूर्ण पिकलेल्या. हळूहळू तो चेहरा पुढे येऊ लागतो. आता जयला एका वृद्ध स्त्रीची अंधुक आकृती दिसू लागते. एक लाल भडक पट्टा त्या चेहऱ्याखाली असतो. तो बहुधा दुपट्टा असावा. बाकीचे काळे कपडे अंधारात मिसळून गेलेले. जयच्या शरीराची बधिरता झालेली. बधिरता वाढत होती. आपण कुठे आहोत? आजूबाजूला काय चालले आहे? हे कळेनासे होते. फक्त समोर वेळूच्या बनाच्या काळोखातून पुढे येणारी, काळोखात अर्धवट मिसळून गेलेली ती आकृती. तिच्या तोंडून काहीतरी शब्द. तू कुठं बसलेस? तिच्या समाधीवर? काहीतरी खातेस? जय चटकन उठते. एक साधा पत्थर म्हणून आपण त्यावर बसलो. ती तिची समाधी. इथे बसून काहीतरी खात बसून आपण तिचा अनादर केला काय? जय तोंडातला विडा थुंकून पाहते. पण या जागी थुंकायचे तरी कसे? आता काही उपयोग नाही. वेळ टळून गेले आहे. या समाधीवरती बसून खाणाऱ्याचं जे होतं तेच तुझंही होणार. म्हणजे म्हणजे काय होणार? ते वेळ आली की कळेलच की. आता ती वृद्ध स्त्री थोडी पुढे आलेली. शनचरी. जमीनदार. आत्ताच्याचा बाप. त्यावेळी तरुण होता. पोरींना नादी लावायचा, झुलवायचा, फसवायचा, बळजबरी करायचा. त्यांना आयुष्यातून उठवायचा. शनचरीला हे बघवेना. पण ती गरीब, वयस्कर. ती काय लढणार जमीनदाराच्या विरोधात? पण तरुण आया बहिणींच्या आयुष्याचा कचरा होताना पाहणं हे पण तिला सहन होईना. तिच्या अंगात शक्ती होती. साधना केली आणि तिनं या माणसाला शिक्षा होईल असं पाहिलं. आपल्या परीनं त्याची गुरंढोरं, त्याची शेती जमेल तेवढ्याचा विध्वंस केला. त्याच्या डाव्या हाताला लकवा देखील लावला. दुसरं काय करणार एक बाई माणूस? विद्या होती तिच्याकडे. संताप. संताप झाला की शक्ती यायची. त्या संतापानंच. मग एरवी न हलणाऱ्या वस्तू पण तिचा ऐकायच्या. जय चकित होऊन ऐकत राहते. चेटूक हे शस्त्र त्या असहाय्य बाईने त्या जुलमी जमीनदाराच्या विरोधात वापरले. तिच्या लक्षात येऊ लागले. याच कारणाने शनचरीचा संप्रदाय अजून जिवंत आहे. शनचरी मागून शनचरी. जोवर जुलूम चालू राहणार तोवर शनचरी जिवंत राहणार. शनचरीचं खोपटं जाळलं त्या राक्षसानं. ती जळून गेली. पण जळताना तिनं म्हटलेल्या मंत्रानं
जमीनदाराचा वाडा कायम ढासळला. क्षणचरी आहे तोवर त्याचा दगड जागेवर राहणार नाही. मी हे का सांगते तुला? तू तिच्या समाधीवरती बसलेस, तिथं अन्न खालस म्हणून. ऐकता ऐकता जयला भोवळ येते. तिला भान येते तोवर काळोख पडलेला असतो. त्या रिकाम्या जागेवर ती एकटीच असते. थंड वारे सणसणू लागलेले असते आणि वेळूच्या बनातून शब्दांशिवायच्या सुरांच्या लकेरी येत असतात. जय मुंबईच्या एअरपोर्टवर उतरते तेव्हा तिचे डोके जड झालेले असते. अंग बधीर झाल्यासारखे वाटते आणि असे असूनही आश्चर्य म्हणजे थकवा मुळीच नसतो. एक वेगळीच हुशारी, तरतरी वाटत असते. लिफ्ट 6व्या मजल्यावर थांबते. हातातली बॅग खाली ठेवून जय पर्स मधली किल्ली काढते. ती दाराला लावते. बॅग वरांड्यातच ठेवून अंग टाकण्यासाठी ती बेडरूम मध्ये जाते. बेडवरच्या रवी आणि शमाची धावपळ होते. शमा चादर अंगाभोवती लपेटतच बाथरूम मध्ये पळते. रवी विनासंकोच अंगात कपडे घालू लागतो. संतापाच्या ज्वाळा जशा जयला लपेटून टाकतात. रवी, ती ओरडते. रवी कपडे घालता घालताच तिच्याकडे पाहतो. आपल्यावरती रोखलेल्या बोटाकडे, त्या बोटाच्या लांब लचक वाढलेल्या नखाकडे पाहतो. त्याचे डोळे भयाने तारवडतात. शर्ट जेमतेम अंगात चढवत तो पळत सुटतो. बाथरूम मध्ये कपडे चढवून शमा येते. ती जयकडे पाहते आणि किंकाळी फोडते. धडपडत दाराच्या चौकटीवरती आपटत, भिंत पकडत ती कशीबशी दरवाजा गाठते आणि लिफ्टशी पोचते. लिफ्टची बेल वाजवते. एकदा दोनदा आणि मग लिफ्टसाठी न थांबता ती काही तर प्रचंड संकट मागे लागावे तशी जिन्यावरून धावत सुटते. डॉक्टर हरिहरना त्यांच्या असिस्टंटचा फोन येतो. प्रथम तो काय बोलतोय हेच त्यांना नीट समजत नाही. विलक्षण घाबरल्यासारखा त्याचा आवाज येतो. डॉक्टर, जयचा नवरा वारला. हो, रवीच. फार विचित्र अपघात झाला त्याला. लिफ्टमध्ये त्यानं एक पाय टाकताच लिफ्ट अचानक सुरू झाली. दारात अर्धवट सापडलेल्या, एक पाय एक हात बाहेर अडकलेल्या अशा अवस्थेतल्या रवीचं अंग सोलपटलं. डोकं आपटत जाऊन फुटलं. लिफ्ट 4 मजले खाली येऊन थांबली. लिफ्टभर रक्ताचा सडा पडला होता. टेरिबल न्यूज. जयला कसं कळवणार? ती आले मुंबईत. तिला सांगितलंय. सिडेटिव्हज दिलेत. रवीचे मित्र परस्पर सोय करणारे त्याच्या क्रिमेशनची. ठीक आहे, मी संध्याकाळी भेटतो जयला. संध्याकाळी उशिरापर्यंत शमा तापाच्या गुंगीतच असते. तिची मम्मी तिच्या उशाशी बसून असते. रवीचा रक्तबंबाळ देह लिफ्टमधून काढताना तिने पाहिलेला असतो. तिथेच ती चक्कर येऊन पडलेली असते. गुंगीत सुद्धा ती त्याविषयीच बोलत असते. हे तिच्या मम्मीला समजू शकते. तिला समजत नाही ते हे की शमा मध्ये जयविषयी ती भयंकर दिसत होती. नखं वाढलेली, डोक्यावरचे पिंजारलेले केस पांढरे फकट, कपाळावरती मळवट, डोळ्यांभोवती काळं हडकलेला चेहरा. असे काहीच्या काहीच का बोलते? संध्याकाळी डॉक्टर हरिहर येऊन जातात. तेव्हा जय सिडेटिव्हच्या अंमलाखालीच असते. झोप, मी उद्या येईन असे सांगून डॉक्टर हरिहर परत जातात. दुसऱ्या दिवशी ते येतात तेव्हा मात्र जय बरीच हुशारलेली असते. आय एम सॉरी. रवीला फारच विचित्र ॲक्सिडेंट झाला. लिफ्ट अशी आपली आपण कशी सुरू झाली कोणाला सांगता आलेलं नाही. आपल्या रेखीव कापलेल्या नखांना नेल पॉलिश लावता लावता जय म्हणते, सर, क्षणचरीच्या संशोधनातून मला एक अगदीच नवीन मुद्दा मिळाला. आतापर्यंत आपण समजत होतो की फक्त दृष्ट बायका मत्सरानं दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून चेटूक जारण मारण करीत असतील. मग तसं नाहीये का? बऱ्याच केसेसमध्ये आहे. पण कित्येकदा टोकाच्या असहाय्यतेमधूनही या बायका जुलूम करणाऱ्यावरती चेटूक करीत असतील. या क्षणचरीसारख्या कुठून तरी त्यांच्यात चेटूक करण्याचं सामर्थ्य आलेलं असतं. पण त्यांची सांगड जेव्हा असहाय्यतेतून येणाऱ्या संतापाबरोबर ती पडत असेल तेव्हा जुलुमाला विरोध करण्याचं एकमेव शस्त्र म्हणून या बायकांच्या हातून चेटूक होत असेल. त्यांच्या अंगात मग अशी काही शक्ती येत असेल की अचेतन वस्तूही त्यांचं ऐकत असतील. डॉक्टर हरिहर जयकडे पाहत राहतात. तिच्या डोळ्यात त्यांना एक नवी अनोळखी शक्ती दिसते. त्यांचे मन भयाने दाटून येते.